एकदा सर्वांचे मी किशोर काका आपल्या चॅनलवर फार मनापासून स्वागत करतो। आजचा जो पदार्थ आहे मित्रांनो, तो वर्षातून काही काळापुरताच आपल्याला खायला मिळतो। ओले हरभरे किंवा ओले चणे जे असतात ते वर्षाच्या ठराविक काळापुरतेच मिळतात। त्याची चव अफलातून लागते आणि त्याची उसळ हा ग्रामीण भागामध्ये केला जाणारा अतिशय चविष्ट पदार्थ आहे आणि हा ठराविक काळामध्येच आपल्याला मिळतो। वर्षाचे ठराविक दिवस हे पदार्थ असे असतात की जे आज जर खाल्ले नाहीत किंवा यावर्षी जर खाल्ले नाहीत तर डायरेक्ट आपल्याला पुढच्या वर्षी खायला मिळतात। चला तरी करूया ही आपले भन्नाट चवीची अतिशय ग्रामीण बाज असलेली हिरव्या चण्यांची किंवा ओल्या हरभऱ्याची झणझणीत गावरान उसळ। आज आपण जो पदार्थ करणार आहोत हिरव्या हरभऱ्याची किंवा ओल्या हरभऱ्याची झणझणीत कोल्हापुरी उसळ। त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊ। इथं आपण हिरवे चणे घेतलेले आहेत किंवा ओले हरभरे घेतलेले आहेत, 1 कप घेतलेले आहेत। त्यासाठी आपण जो मसाला करणार आहोत त्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे, 2 टोमॅटो लागणार आहेत, ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी, त्याच्यानंतर कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची या सगळ्या साहित्याचं आपण वाटण करणार आहोत। त्याच्याबरोबरीने आपल्याला झणझणीत करायचं असल्यामुळे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 2 चमचे घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि तेल या साहित्याचा वापर करून आपण आजची आपली हरभऱ्याची झणझणीत उसळ करणार आहोत। मित्रांनो, आपल्याला या झणझणीत हरभऱ्याची किंवा चण्याची उसळ करण्यासाठी सर्वप्रथम मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण इथं तवा गरम करून घेतलेला आहे। त्या तव्यामध्ये मसाला करण्यासाठी आपण पहिल्यांदा कांदा या तेलावर भाजून घेणार आहे। कांदा अगदी काळपट होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला, चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा। याच्याबरोबरीनं आपण याच्यामध्ये मिरच्या टाकून घेणार आहोत, लसूण घालून घ्यायचा आहे, 8-10 पाकळ्या लसूण आहे, त्याच्याशिवाय आलं घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं एकत्र आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तेलावर सगळ्या गोष्टी अगदी खरपूस भाजल्या पाहिजेत। याच्याबरोबरीनं आपण याच्यामध्ये ओलं खोबरं सुद्धा घालायचं आहे आणि याबरोबरीनं आपण याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा घालून घेणार आहोत। या सगळ्या गोष्टी चांगल्या एकत्र खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। याच्याबरोबरीनं थोडी कोथिंबीरही घाला। आता या सगळ्या पदार्थांचा मस्त वास सुटलेला आहे। हा आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून टाकू आणि हा मसाला थंड करून आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। हा आपला मसाला तयार झालेला आहे वाटून। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा मसाला सगळा घालून घेणार आहोत आणि हा मसाला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हा मसाला आता आपला थोडा भाजून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार, त्यानंतर हळद घालणार आहोत आणि कोल्हापूरचे कांदा लसूण मसाला किंवा चटणी घालणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित या मसाल्याबरोबर परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। आता हे तेल सगळं या मसाल्याला सुटलेलं आहे। आपला मसाला जो आहे तो चांगला भाजून झालेला आहे। आपण या मसाल्यामध्ये हे आपण घेतलेले जे हरभरे आहेत किंवा चणे आहेत हिरवे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे याच्याबरोबर अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत आपण। आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे, हे आपण झाकून हरभरा शिजेपर्यंत किंवा चणे शिजेपर्यंत याला झाकून शिजवणार आहोत। अशा तऱ्हेने ही आपली ओल्या हरभऱ्याची किंवा ओल्या चण्याची उसळ तयार झालेली आहे।
हिरव्या चण्यांची उसळ तयार झालेली आहे. अतिशय चविष्ट असणारा हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी मित्रांनो तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. खाली असलेला बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका, कारण यासारख्या अतिशय नवनवीन रेसिपीज आम्ही दरवेळी टाकत असतो. त्या लवकर आपल्याला बघायच्या वाटत असतील तर आमच्या चॅनलवर खाली असलेला बेल आयकॉन मात्र नक्की दाबा. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि यासारख्याच नवीन रेसिपी बरोबर परत एकदा पुढच्या भागामध्ये भेटू.